हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणींच्या ना केसांच्या समस्या असतात. केस गळणे, केसामध्ये कोंडा होणे, केसांची वाढ थांबणे, केस एकदम कडकडीत रफ होणे. तर या सगळ्या समस्यांवरती ना आज एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते सुद्धा घरातल्या साहित्यामध्ये. जे मी माझ्या केसांवरती घरगुती रेमेडी अप्लाय करते ना त्याचाच व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि इथे तुम्ही माझे केस पाहू शकता. म्हणजे 2 मुलं होऊन बऱ्याच जणांचे केस भरपूर गळतात. माझे सुद्धा भरपूर गळालेत, पण त्यांना घरगुती ट्रीटमेंट देऊन परत थोडेसे मजबूत किंवा लांबसडक, काळेभोर, घनदाट असे केस इथे माझे तुम्ही पाहू शकता. तर इथे मी कोणतीही बाहेरची ट्रीटमेंट घेत नाही, सगळं घरातल्या साहित्यामध्ये करत असते. तर आजसुद्धा एक सिरम बनवणार आहे आणि एक हेअर पॅक बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, भरपूर फायदेमंद तुम्हाला ठरणार आहे. खास करून थंडीमध्ये ज्या महिलांच्या केसामध्ये कोंडा होतो, केसांची वाढ थांबलेली असते, केस गळतात, केस कोरडे फ्रिजी जर झालेले असतील ना तर त्याच्यावरती खूप असर ह्या 2 रेमेडींचा होणार आहे. तर चला आता आपण इथे व्हिडिओला सुरुवात करूया. लागणारं साहित्य आधी मी इथे काढून घेते आणि अगदी सहज किचनमध्ये अवेलेबल होणारं साहित्यच इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. वेगळं असं काही नाही. तर मेथीदाणा आपल्याला घ्यायचा आहे, 2 चमचा मेथीदाणा. मेथीदाण्यामुळे केसांच्या मुळांना छान प्रोटीन मिळतं, केसांची वाढ चांगली होते, केस मजबूत होतात. खूप सारे फायदे खूप व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. तर इथे सगळेच फायदे आता काय सांगत बसणार नाही आहे. एक बॉटल घ्या काचेची आणि त्याच्यामध्ये 2 चमचा मेथीदाणे इथे आपल्याला घ्यायचे आहेत. थोडंसं कुटून जरी घेतले ना तरी चालते. आता मी इथे अख्खेच 2 चमचा मेथीदाणा घेते. पुढचं साहित्य आपल्याला लागणार आहे कलोंजी. बऱ्याच कमेंट येतात कलोंजी म्हणजे काय, तर हे ना कांद्याचं बी असतं. तर ते सुद्धा स्वस्त भेटतं, ऑनलाईन मिळून जातं किंवा आपल्या जवळच्या किराण्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जाईल. हे ते दालचिनी घेतली, 2 तुकडे दालचिनीचे घ्यायचे आणि थोडेसे ते बारीक करा. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि हे सुद्धा आपल्याला या काचेच्या जारमध्ये घालायचं आहे. तर इथे मेथीदाणा 2 चमचा, 1 चमचा कलोंजी आणि दालचिनी घेतले. आता पुढचं साहित्य घ्यायचं आहे तर ते म्हणजे लवंग. 7 ते 8 किंवा 10 इतकी लवंग जरी घेतली तरी चालते. तर इथे पाहू शकता. आता हे जे सगळं साहित्य घेतलं ना, हे जरी तुम्ही कुटलत ना आणि कुटून घेतलं तरी चालते. कढीपत्ता इथे घेतला आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावरती घाण असते, धूळ असते, तर कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा. तर आता तो सुद्धा आपल्याला या जारमध्ये ॲड करायचा आहे. कढीपत्त्याच्या केसांसाठी ना भरपूर फायदे आहेत. म्हणजे तुमच्या केसांच्या कोणत्याही समस्या असू द्या त्याच्यावरती ना हा कढीपत्ता भरपूर फायदेमंद ठरतो. भाजी आणायला गेलात ना की कढीपत्ता त्या भाजीवाल्याकडून मागूनच घ्यायचा, तो फ्रीमध्ये देतो. आणि आपल्या आहारामध्ये या कढीपत्त्याचा ना वापर जरूर करा. सगळ्या भाज्यांमध्ये फोडणीला घ्या, त्याची पेस्ट करून वापरा, पण वापरा. आणि आता इथे मी फिल्टरचं पाणी घेतलं आहे. आता हे जे सगळं साहित्य घेतलं ना, हे सगळं औषधी गुणधर्म या पाण्यामध्ये उतरणार आहेत. मग एक छान बेस म्हणून तुम्ही फिल्टरचं पाणी घ्या. तर आता हे 1 रात्र मी झाकण लावून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हे गाळून याचा सिरम मी केसांना दिवसातून 2 वेळा स्प्रे करते, 2 ते 3 वेळा, जसं आठवेल तसं. 1 आठवडाभर हे चालतं. ह्याच पाण्याचा दुसरा फायदा म्हणजे 1 रात्र ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे हे पाणी तयार होतं ना, हे पाणी जरी पियालात ना तरी शरीरासाठी भरपूर फायदे आहेत आणि केसांसाठी सुद्धा. त्याच्यानंतर जे राहिलेलं साहित्य असतं तर त्याची मिक्सरला छान पेस्ट बनवायची, दही घालायचं किंवा पाणी घालून जरी वाटल्यात ना तरी चालतंय. केस धुण्याच्या अर्धा तास आधी, अर्धा पाऊण तास आधी तुम्ही तुमच्या केसांना हे छान लावा आणि केस धुवून टाकायचे. ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, कोणतंही साहित्य वाया जात नाही. चला आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते, हेअर पॅक तुम्ही म्हणू शकता. तर इथे ना मोहरीचं तेल घ्यायचं. आता माझ्याकडे मोहरीचं तेल ना, याच्यामध्ये मी सगळं म्हणजे कांदा, कलोंजी, मेथी बिथी हे सगळं करून घरगुती तेल बनवलेलं आहे. वेगळं मोहरीचं तेल नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी तेच तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आपल्याला घ्यायचं आहे. आता हा उपाय ना खास करून थंडीमध्ये ना जरूर करा तुमच्या केसांसाठी. इथे कॅस्टर ऑइल घेतले, एरंडीचं तेल थोडं थोडंच घ्यायचं. आता हे मी माझ्यासाठी सुद्धा बनवते आणि रुद्राच्या केसांसाठी सुद्धा बनवते ना, म्हणून मी हे इतकं घेतले. तुम्ही क्वांटिटी कमी केलीत तरी चालते. आता हे व्हिटॅमिन ईच्या 2 टॅबलेट मी घेतलेत.
आता इथे मी मोहरीचंच तेल का घेतलं आहे सांगू का? थंडीमध्ये ना केसांना उष्णता देऊन कोंडा कमी करते, केस मजबूत व जाड बनवतात. परत ॲलोवेरा जेलचं काय काम असतं माहिती आहे का? आपलं जे डोक्याची टाळू असते तर त्याला डीप मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. खाज, डॅन्ड्रफ आणि स्कॅल्प इरिटेशन कमी करतं. केस मऊ, स्मूथ आणि शायनी बनवण्याचं काम हे ॲलोवेरा जेल करतं. तसंच केसांच्या मुळांना छान पोषणसुद्धा मिळतं. आता इथे घेतलं कॅस्टर ऑइल. केसांची वाढ चांगली करण्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑइल वापरू शकता. हेअर फॉलिकल्स मजबूत करते, टाळू कोरडी पडत नाही, केस जाड, घनदाट आणि काळेभोर दिसायला लागतात. व्हिटॅमिन ई कॅप्सूल केसांना आतून पोषण देते, डॅमेज केस रिपेअर करते, केसांना नैसर्गिक चमक मिळते. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी तुरटी घेते. तर ती सुद्धा ना तव्यामध्ये गरम करायची, परत मिक्सरला फिरून त्याची पावडर तयार करून ठेवायची. मग ही पावडर अगदी वर्षभर राहते आणि ती तुम्ही तुमच्या स्किनसाठी, केसांसाठी सुद्धा वापरू शकता. आता हे छान मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडीशी इथे मी तुरटीची पावडर घेतले. परत छान मिक्स करायचं. आता याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? ज्यांचे केस सारखे चिकट होतात तर ते कमी होतं. केसांची मुळं घट्ट होण्यास मदत होते. तुटणारे व गळणारे केस कमी होतात. टाळूतील जंतू, बॅक्टेरिया हे सुद्धा कमी होण्यास मदत होते. डोक्यामध्ये काहींना सतत खाज येत असते, कोंडा होत असतो, तो कमीच होत नाही, तर त्याच्यासाठी ही फिटकरी तुम्ही जरूर वापरा. म्हणजे कोणतेही जर होम रेमेडी करत असाल ना तर त्यामध्ये ना एकदम थोडीशी ही तुरटी तुम्ही घेऊ शकता. सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं नाही. ज्यांचे केस चिकट होतात, ऑइली होतात, डोक्यामध्ये सतत कोंडा होतोय, खाज येते, बॅक्टेरिया कमीच होत नाहीत, त्यांनी थोडीशी तुरटी वापरावी. आणि ती कधी वापरली पाहिजे ते सुद्धा इथे मी तुम्हाला सांगते. 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा, आठवड्यातून जर तुम्ही हेअर पॅक बनवताय आणि प्रत्येक वेळेस तुरटी वापरत असाल तर तसं करू नका. त्याच्याने जास्त कोरडेपणा केसामध्ये होऊ शकतो, टाळू कोरडी होऊ शकते. मगाशी ज्या समस्या सांगितल्यात ना तर त्या जाणवत असतील, म्हणजे डोक्यात खाज, चिकटपणा, तेलकटपणा हे जर जाणवत असेल ना तर 2-3 महिन्यातून थोडीशी फिटकरी कोणत्याही हेअर पॅक, हेअर मास्कमध्ये घेऊ शकता. आता हे जे मी बनवलं आहे ना तर हे आदल्या दिवशी मी माझ्या केसांवरती अप्लाय करते. आधी केसांच्या मुळांना चांगलं लावते आणि हातानेच लावायचे. जर कोण असेल थोडीशी मदत करायला तर त्यांनासुद्धा सांगू शकता. आणि 15 ते 20 मिनटं छान हाताने मसाज करून घ्या. कोण नसेल तर स्वतःच करायचं. मस्त आधी सगळीकडून लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 2 हाताने छान मसाज करायची. जे कोणते जंतू, बॅक्टेरिया, कोंडा असेल ना तर तो पूर्ण मोकळा झाला पाहिजे. केस दुसऱ्या दिवशी धुतल्यानंतर ते सगळी घाण निघून गेली पाहिजे. एकदम मोकळी हवासुद्धा आपल्या केसांच्या मुळांना लागली पाहिजे. नाहीतर मग कोंडा होऊन बसला ना की केसांना कोणतंही पोषण मिळत नाही. जे तुम्ही लावताय ना त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर आता हे छान मी सगळीकडून केसांच्या मुळांना लावून घेतल्यानंतर केसांच्या लेंथला सुद्धा सगळीकडून थोडं थोडं लावणार आहे आणि एक वेणी घालून झोपून जाईल. दुसऱ्या दिवशी जो सिरम मी बनवला आहे ना तर तो एका स्प्रे बॉटलमध्ये गाळून घेईल. पाणी वेगळं म्हणजे सिरम वेगळा आणि जे राहिलेलं साहित्य आहे ना तर त्याच्यामध्ये दही टाकून हेअर पॅक बनवेल. केस धुण्याच्या अर्धा तास, पाऊण तास आधी ते मी माझ्या केसांवरती अप्लाय करेल उद्या. आणि कोणताही तुम्ही जो शॅम्पू वापरताय त्याच्याने केस धुवून टाकायचे. खूप छान केस होतात. आणि जो स्प्रे बनवला आहे ना तर तो आठवडाभर केसांवरती दिवसातून 2 वेळा 3 वेळा स्प्रे करत राहा. पूर्ण केसांना ओलं नाही करायचं तर केसांच्या मुळांना स्प्रे करायचं दिवसातून 2 वेळा आणि आठवडाभर हा स्प्रे आपला चालेल. तर आता इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे केस माझे गळालेत. जितक्या वेळ मी केस विंचरते ना तितक्या वेळ थोडे ना थोडे माझे केस गळत असतात आणि केस गळणं थोडेसे चांगलं सुद्धा आहे. ज्यावेळेस तुमचे केस गळतील त्याच वेळेस तुमच्या केसांची नवीन ग्रोथ होते. म्हणून 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल आहे, काही घाबरायची गरज नाही आहे. पण खूपच गळत आहेत, गुच्छाच्या गुच्छ हातामध्ये येतो आहे, तर हे सगळे उपाय तुम्ही करा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.